श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी दीपश्री तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या स्वामींचं विश्व चॅनलमध्ये. मैत्रिणींनो, आज मी पुन्हा एकदा एक नवीन विषय तुमच्यासाठी घेऊन आली आहे आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपण जे वेगवेगळ्या मंत्रांचे जप करत असतो, ती जी वेगवेगळे जे मंत्र असतात त्या मंत्रांमध्ये जी अक्षरं दिलेली असतात ती अक्षरं कुठल्या कारणासाठी दिलेली असतात किंवा कोणत्या त्या अक्षरांचे अर्थ काय आणि कुठल्या आपल्या अडचणीनुसार आपण कोणत्या मंत्राचा जप करावा याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर बऱ्याच वेळा आपण वेगवेगळ्या मंत्रांचा जप करत असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांच्या निवारणासाठी आपण वेगवेगळे जप करतो आणि त्यात काही बीजमंत्र दिलेले असतात आणि या बीजमंत्रामध्ये वेगवेगळी बीजाक्षरे दिलेले असतात. त्यातील काही बीजाक्षरे कोणत्या कारणासाठी किंवा कशासाठी दिलेले असतात आणि त्याचा अर्थ काय होतो हे आपल्याला बऱ्याचदा माहीत नसतं आणि आपण फक्त मंत्राचा जप करत असतो. तर या अक्षरांचे जर अर्थ समजून आपण जर मंत्राचा जप केला तर तो अधिक प्रभावी ठरेल आणि तुम्हालाही तो मंत्र जपताना तेवढाच आनंद मिळेल. आणि म्हणूनच आपण या मंत्रामध्ये दिलेली जी अक्षरं असतात त्या अक्षरांचे अर्थ आपण समजून घेणार आहोत. तसंच कोणतं अक्षर हे कोणत्या विशेष गोष्टीसाठी वापरलं जातं किंवा वापरलं जावं आणि कुठल्या मंत्राचा आपण कुठल्या विशिष्ट गोष्टीसाठी जप करावा ते आता आपण बघूया. तर या बीजाक्षरांमध्ये दिलेली गेलेले अक्षरं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपण श्रीम हे अक्षर बघूया. तर श्रीम हे अक्षर धनप्राप्तीसाठी वापरलं जातं आणि जर तुम्हाला आर्थिक काही समस्या असतील तर श्रीम ह्या बीजाक्षराचा मंत्राचा जप तुम्ही करावा. तसंच नमः, आपण बऱ्याच वेळा नमः हा शब्द अनेक मंत्रांमध्ये वापरतो. तर नमः याचा अर्थ हा शब्द सर्व प्रकारच्या कार्यसिद्धीसाठी तसंच सुखशांतीसाठी नमः या शब्दाचा वापर केला जातो. तसंच द्रान हे अक्षर तुम्हाला आरोग्यप्राप्तीसाठी किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मोठा आजारपणा असेल तर या आजारपणातून सुटका मिळवण्यासाठी द्रान या बीजमंत्राचा जप केला जातो. तसंच ऐ हे अक्षर तुम्हाला शिक्षणात यश मिळवण्यासाठी किंवा शिक्षणातील प्रगतीसाठी ऐन हे बीजाक्षर वापरलं जातं. तसंच क्लीम हे अक्षर प्रेमवर्धनासाठी, एकमेकांमधील प्रेम वाढण्यासाठी तसंच मतभेद मिटवण्यासाठी क्लीम या अक्षराचा उपयोग केला जातो. तसंच वंशट हे अक्षर शत्रूला वश करण्यासाठी तसंच तुम्हाला कोणत्याही तुमच्या नोकरी व्यवसायात तुम्हाला तुमचे जे मतभेद असतील नोकरी व्यवसायात काही चालू तर ते मिटवण्यासाठी किंवा कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळवण्यासाठी वंशट या मंत्राचा या अक्षराचा वापर केला जातो. तसंच फट हा शब्द शत्रूचं उच्चाटन करण्यासाठी, शत्रूचा पराभव करण्यासाठी किंवा तुम्हाला जर कोणत्याही प्रकारचं भय असेल किंवा कोणत्याही प्रकारच्या भयनाशासाठी फट या अक्षराचा वापर केला जातो. तर असे हे बीजाक्षरांचे अर्थ आहेत. तर यापैकी तुम्हाला जी कुठली समस्या असेल, कोणती अडचण असेल त्याप्रमाणे या बीजाक्षरांच्या मंत्राचा जप तुम्ही करायचा आहे. तर तुम्हाला तुमची जर समस्या मोठ्या प्रमाणात असेल, अधिक प्रमाणात असेल तर तुम्ही रोज 1 किंवा रोज 3 माळा याप्रमाणे 21 दिवस यातील मंत्राचा जप करायचा आहे. तसं जर तुमची अडचण, तुमची समस्या मोठ्या प्रमाणात असेल तर रोज 7 माळा याप्रमाणे तुम्ही 3 महिने या बीजाक्षरांच्या मंत्राचा जप करायचा आहे. तसंच अत्यंत प्रमाणात जर तुम्हाला जास्त प्रमाणात अडचण असेल तर 11 माळा याप्रमाणे तुम्हाला 11 महिने करायचे आहेत. तुमची जी समस्या असेल किंवा तुम्हाला जी अडचण असेल त्याप्रमाणे जे अर्थ सांगितलेले आहेत त्या अर्थाच्या बीजाक्षराचा तुम्हाला जप करायचा आहे.
आणि कोणत्याही मंत्र जपाची सुरुवात तुम्हाला गुरुवारपासून करायची आहे. तर असे हे बीजाक्षरांचे जे मंत्र दिलेले आहेत त्याचे अर्थ सांगितले जातात आणि याप्रमाणे जर तुम्ही समजून जर मंत्रजप केला तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि हे बीजमंत्र जपताना खूप विशेष काळजी घ्यावी लागते. बीजमंत्र जपताना तुमचं शरीर हे आणि मन दोन्ही तुमचं पवित्र आणि शुद्ध असायला हवं, तरच त्याचा उपयोग होतो. म्हणून बीजमंत्र जपताना शुद्धतेची काळजी अवश्य घ्या. तर अशी ही माहिती मी जी तुम्हाला सांगितलेली आहे ती जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.